चालू करूयात आपण. ओके. सुरेखाताई, सेशन स्टार्ट करा. ओके. जेवढं होईल तेवढं वाटतंय. हो हो हो, हरकत नाही, ते चालेल. हॅलो. हो हो, चालू होत आहे. ताई करताय चालू. हा. चा- अं, हे स्वाती ताई, आडवा घ्या, तुमचं मोबाईल आहे का हे? हा. बस. जमलं. आडवी स्क्रीन ठेवली म्हणजे फुल फुल स्केप मध्ये. आडवीच ठेवली. हा. चालेल. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. ताईंच्या हाती मी माझे सूत्र देते. हो हो. हा. आवाज येतोय ताई? सुरेखा हो, ताई? आवाज येतोय. हा. तुमचा म्यूट आहात तुम्ही, सुरेखा ताई, तुम्ही म्यूट आहात. ते करते. हा. नमस्कार सर्वांना, जय श्री कृष्ण. आज आपण आपल्या विवेचनाच्या सत्रात एक वेगळा विषय पाहणार आहोत. कारण प्रत्येक वेळेला आपण राम, लक्ष्मण, सीता यांच्याविषयी खूप बोललं जातं. भरत यांच्याविषयी खूप बोललं जातं. पण उर्मिला आणि मांडवे यांच्याविषयी खूप अनभिज्ञ आहोत. बरेच लोक अनभिज्ञ आहेत. त्यांच्याविषयी जास्त कुठे बोललं जात नाही किंवा ऐकलं जात नाही. आज आपल्याकडे स्वाती बाळकृष्ण देशमुख या पुण्याला राहतात. जेव्हा जेव्हा त्यांचा गीतेवरचा अभ्यास त्यांचा भरपूर झाला आहे, तसंच त्या रामायणाचाही अभ्यास करतात. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा विवेचनाचे कार्यक्रम असतात तेव्हा त्या भाग घेत असतात. कारण त्या म्हणतात की त्यामुळे त्यांचं वाचनही होतं आणि अभ्यासही होतो. म्हणजे आपल्याला विवेचनात बोलायचं आहे, यामुळे आपण जास्त प्रमाणात वाचन आणि अभ्यास करतो. आणि तेच त्यांचं महत्वपूर्ण ज्ञानाचा साठा त्यांच्याकडे भरपूर आहे. तर त्या आज भरत आणि मांडवी या विषयावर बोलणार आहेत. तर आपण सर्वजण त्यांचं विवेचन ऐकूया. स्वातीताई, जय येस. श्रीकृष्ण. जय श्री तुमचं कृष्ण. विवेचन तुम्ही सुरू करा. जय श्रीराम. श्रीराम जय समर्थ. श्रीराम. जय श्रीराम. सुरू करते हा. हा हा, सुरू करा. आवाज आला नाही तर सांगा हा. हो हो. हरे राम, राम राम, राम हरे राम हरे. हरे हरे. हरे हरे कृष्ण कृष्ण, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे. हरे हरे. हरे हरे राम, हरे हरे राम, राम राम, राम हरे राम हरे हरे. हरे. कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे. हरे हरे. सीताकांत स्मरण जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीराम, रामभद्र, रामचंद्र, वेदस, रघुनाथ, नाथ अशी नावे ज्यांची आहे त्या सीतापती रामाला माझा नमस्कार आहे. त्रैलोक्य पावनी प्रभू रामचंद्रांची चरित्र गाथा ऐकण्यासाठी, उत्सव साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. येतोय का आवाज? येतोय येतोय. या सर्व रामभक्त मंडळींना माझा सविनय नमस्कार. गेले दोन नमस्कार. तीन दिवस आपण श्रीराम, लक्ष्मण यांची चरित्र गाथा श्रवण केली. अत्यंत आनंददायक प्रवचने झाली. रामरक्षेवर 11 वेळा रामरक्षा ऐकली आणि ती सिद्ध करायची कशी तेही ऐकलं. आता ह्या त्रैलोक्य पावनी रामकथेची महती अशी आहे. रामकथेला कोणतीही सीमा नाही, रेषा नाही. ती गंगेपेक्षाही पवित्र आहे. ही रामकथा आकाशापेक्षा विशाल आहे, समुद्रापेक्षा खोल आहे. ती ऐकून तिचे अंशतः आचरण करणार आहोत. ही चरित्र गाथा अंतःकरणात सानंद साठवावी, मन शुद्ध करावे
चित्त शुद्ध करावे, त्या आत्मारामापुढे नतमस्तक व्हावे. आज 7,500 वर्ष होऊन गेली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणावर आरूढ आहे ही चरित्रगाथा. ही चरित्रगाथा लोकोत्तर आहे. तुमच्या आमच्या सारख्यांचे जीवन सामान्य आहे. काही विलक्षण काहीच नसतं त्यात. चरित्रगाथा काय असतात? रामाच्या, कृष्णाच्या, समर्थ रामदासांच्या, लोकमान्य टिळकांच्या, झाशीची राणी यांच्या चरित्रगाथा असतात. त्या लोकविलक्षण असतात. त्यात सद्धर्माचे आचरण, धर्माची सुप्रतिष्ठता, सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे हनन, शाश्वत मूल्यांची जोपासना. म्हणून प्रभू रामचंद्रांचे चरित्र पुन्हा पुन्हा गावे, आठवावे. आणि ही लोककथा विलक्षण आहे. देशात आणि परदेशातही ती पोहोचली. एकदा स्वामी चिन्मयानंद अमेरिकेला गेले होते. मुद्दाम विद्यापीठाला भेट दिली. त्यांच्या असं लक्षात आलं तिथं वाल्मिकी रामायणाचा मुद्दाम अभ्यास केला जातो. त्यांनी विचारलं, राम तर आमच्या भूमीतला, मग तुम्ही का अभ्यास करता, कसा काय? तर त्यांनी उत्तर असं दिलं की आजवर जगात अनेक संस्कृती आल्या आणि गेल्या. जशी रोमन संस्कृती, ग्रीक संस्कृती, अशा पुष्कळ संस्कृती आल्या आणि लोप पावल्या, परंतु आतापर्यंत हिंदू संस्कृती टिकून राहिली आहे. कारण तुमची कुटुंब व्यवस्था. म्हणून आम्ही आता अभ्यास करतोय. पाश्चात्य देशामध्ये कुटुंब संस्था एकदम मोडकळी नाहीशीच झालेली आहे. तशी हिंदू संस्कृतीची ही हे आहे की ते आपण कुटुंब संस्था टिकवून ठेवली. रामायणात असे अनेक नात्यांचे आदर आहेत. गुरु शिष्य, भाऊ भाऊ, पिता पुत्र, दीर जाऊ, प्रजा आणि राजा या सगळ्यांचे आदर्श आहेत. माझी मुलगी बाणेरला राहते. तिच्या समोर एक जोडपं राहायला आले. ते कोण आहेत? इराकी जोडपं आहे ते. आणि ते कशासाठी आले? गीतेचा अभ्यास करण्यासाठी ते इराकहून इथे आलाय. विद्यापीठात त्यांनी ऍडमिशन घेतली आहे. तर अशी आपली चरित्र गाथा आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणाचं वर्णन असं केलं आहे, जय तू राघव तिलक कौसल्या हृदय नंदन. आपल्याकडे विठोबा हे महाराष्ट्राचं दैवत आहे. 28 युगे विटेवर उभा आहे. दुसरा अर्थ नामदेवानी अभंगात लिहिला, विटेवरी उभा अठावीच, असे हे लाडके दैवत आहे. या विठ्ठलानेही शंकराला मस्तकी धारण केले आहे. डोक्यावर विठ्ठलाच्या टोपी आहे. ती टोपी जर काढली तिथं आपल्याला शंकराचं दैवत दिसतं. असं प्रत्यक्ष शंकराने पार्वतीला सांगितलं. शंकराचं दैवत कोण आहे? तर प्रभू श्रीराम. प्रत्यक्ष शंकराने पार्वतीला सांगितलं, एक सहस्रनामाचा मंत्र सहस्रनामाच्या बरोबरीने आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामता राम नाम तुल्यम राम नाम वरानने. म्हणून शंकर सुद्धा रामाचे नामस्मरण करतात. रामचंद्रांनी अवतार घेण्याचे वर्णन शुकाचार्यांनी केले आहे. प्रत्येक अवतारात त्रिविध कामगिरी करतात. साधू संतांचे रक्षण, दुष्टांचे निर्मूलन आणि सदाचार सद्धर्मांचे संवर्धन. श्रीकृष्णाने स्वतः गीतेत सांगितलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. शुकाचार्य हे पुढे जाऊन सांगतात, राघवेंद्राचे वर्णन करतात. या पृथ्वी तलावर लोकांना आनंद देणे, सदाचाराची शिकवण देणे यासाठी भगवंताने अवतार घेतला. सूर्याची म्हणजे तेजाची पूजा जर करायची असेल तर सूर्यवंशी श्रीरामाची पूजा करावी. वाल्मिकी रामायणानंतर तुलसीदासकृत रामायण ही तेवढेच महत्वाचे. तुलसीदास आपल्या सारखे सामान्य होते, प्रपंची होते. बायको माहेरी गेली, तिला भेटायला गेले आणि वगैरे कथा आपल्याला माहिती आहे की ती वरती माडीवर बसली होती, पाऊस आला होता. त्या पावसातून ते तिच्या वेणीला धरून साप साप म्हणून ते धरून वर चढले. पण एवढं सगळं होऊन त्यांच्या बायकोने त्यांना फटकारलं की एवढं जर तुम्ही हे करता, तेवढं राम नाम जर तुम्ही घेतलं असतं तर तुम्ही किती पावन झाला असता. आणि त्यांच्यात अचानक परिवर्तन घडले. चित्रकूट पर्वतावर रामनाम घेत बसले त्यापुढे आणि जगाला दाखवून दिलं रामनामाची महती.
आता तिथे त्यांना एक गोष्ट विचारली जाते, रामनामाने तुमचं प्रारब्ध बदललं का, असं एकाने त्यांना विचारलं. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. दुसऱ्यांदा विचारलं, तिसऱ्यांदा विचारलं, असं 10 वेळा विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, प्रारब्ध पहिले रचा, प्रारब्ध पहिले रचा, पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, आगे है रघुवीर, चित्रकूट के घाट पर भय संतन की भीड़, तुलसीदास चंदन गिसे, तिलक करे रघुवीर. अशी उलटी घडी आली. भक्ताने देवाला चंदन लावायचे तर देवच भक्ताला चंदन लावत बसले. अशी ही रामकथा विलक्षण आहे. महर्षी वाल्मिकीनंतर महर्षी व्यासांनी प्रभू रामचंद्राची अध्यात्म रामायणाची रचना केली. पद्मपुराणातही रामायण रचले गेले. हिंदीतील रामचरितमानस तसे मराठीत संत एकनाथांचे भावार्थ रामायण लिहिले गेले. स्वामी विवेकानंद सुद्धा रोज सीतारामाची आरती केल्याशिवाय पाणी पित नव्हते. अलीकडील कवी मैथिली शरण गुप्त यांनी रामायणावर लिहिले. गदिमांचं तर काय सांगावं. रामायणात गदिमांनी त्रेतायुगात जाऊन बघण्याची दृष्टी जणू त्यांना लाभली होती. अशा अलौकिक अशा राम आणि 4 भावंडांची म्हणजे भगवंतानी राजा दशरथाच्या महाली अयोध्येत अवतार घेतला. राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. त्यासाठी अयोध्येत चक्रवर्ती दशरथांच्या महालात राजपुत्रांचे आगमन झाले. प्रजा आनंदित झाली. प्रजेने पुत्रांचे दर्शन घेण्यासाठी राजाला विनंती केली. गुरु वशिष्ठांनी आज्ञा दिली. राजांनी लगेच सांगितलं नाही, दाखवा. आधी गुरु वशिष्ठांनी आज्ञा दिली की हे करूया. 4ही पुत्रांचे मुखकमल दर्शनासाठी जनतेने गर्दी केली. 4ही बाळांना सोन्याच्या पाळण्यात ठेवले, नभू माकू घातले, बाळ लेणे लिहून ते लोभ स्वरूप पाळण्यात ठेवले. तर लक्ष्मण जोरजोरात रडायला लागले. काही केलं थांबेना. स्त्रियांनी दृष्ट काढली, पोटावर हिंग घातला, राजवैद्य आले, राज ज्योतिषी आले, पण काही रडणे थांबेना. रडण्याच्या आवाजाने धरती गगनही चुप्प झाले. शेवटी गुरूंनी काय केलं, लक्ष्मणांना उचललं आणि रामाच्या पाळण्यात ठेवलं, रामाच्या पायाशी. लगेच रडणं थांबलं. हे बंधू प्रेम, काल परवाच लक्ष्मणाबद्दल आपण ऐकलं, तसं लक्ष्मणाला रामाची उजली छाया म्हणतात. कारण श्रीराम निळ्या सावळ्या रंगाचे आहेत आणि लक्ष्मण उजळे आहेत. आणि जिकडे राम तिकडे लक्ष्मण अजिबात पाठ सोडत नाही, म्हणून रामाची उजली छाया असे म्हणतात. रामकथेतील शत्रुघ्न बद्दल जास्त बोलले जात नाही आणि भरताबद्दल जरा कमी बोलले जाते. राम जानकी विवाहानंतर दशरथ एकदम कृतकृत्य झाले. त्यांनी पुण्यशील लोकप्रिय रामाला राज्याभिषेक करण्याचे ठरवले. गुरु वशिष्ठ आणि इतर गुरुजन सुमंत वगैरेंची राजसभेत परवानगी घेतली. वशिष्ठ म्हणाले, ही किती चांगली बातमी आहे, चांगले कार्य आहे, ताबडतोब कार्य हाती घ्या आणि अंमलात आणा. झालं, सगळी तयारी झाली. अयोध्या नगरी सजली, सडा संमार्जन झाले, रांगोळ्या घातल्या, गुढ्या उभारल्या. नगरजन अत्यंत आनंदात होते. कौसल्य माता आपल्या हाताने दानधर्म करीत होती. सोने रत्ने मौल्यवान वस्तू वस्त्रे दान करीत होती. सज्जातून मंथरा या दासीने पाहिले. ती कैकईची दासी आहे. आज तर काही सण नाही, मग काय विशेष आहे नगरात. विचारपूस करता कळले की राजा दशरथाने रामाला राज्याभिषेक करण्याचे ठरवले आहे. ताबडतोब कौसल्याच्या महालात गेली आणि ही बातमी सांगितली. माता कैकईच्या महालात गेली. माता कैकई अत्यंत आनंदित झाली. तिने अंगावरील भरभरी शेला बक्षिसी म्हणून तिच्या अंगावर फेकला आणि म्हणते, काय, पुन्हा सांग मला, काय बोलली. तुला मी अत्यानंदाने सोन्याने मढवीन अशी बातमी तू मला दिली आहेस. मंथरा दासी म्हणते, अगो मूर्ख मुली, तुझ्या लक्षात येत नाही का, एकदा रामाला राज्याभिषेक झाला की कौसल्याचा किती मान वाढणार आणि तुझा भरत कायमचा रामाचा दास म्हणून राहणार. रामानंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा गादीवर बसणार. पुन्हा पुन्हा तिच्या मनात विष कालवते. अशा वेळी मा सरस्वतीला देवांची आज्ञा झाली होती, आधी मंथरेचा बुद्धिभेद कर आणि नंतर कैकईचा बुद्धिभेद कर.
तिसऱ्यांदा भरताचा बुद्धिभेद कर, परंतु भरताची बुद्धी भेद होणे कधीही शक्य होणार नाही. आणि मंथरेचा प्रयत्न सफल झाला. कैकेयीच्या मनात हळूहळू विष भिनत गेले. तिने दशरथाकडून 2 वर मागून घेतले. पहिल्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठवले. दुसऱ्याने भरताला अयोध्येच्या सिंहासनावर बसवले. राजा करा. हे ऐकलं मात्र दशरथ खाली कोसळले. त्यांनी कैकेयीला विनंती केली, समजूत काढली, पण व्यर्थ. अयोध्येतील आनंदी वातावरण एकदम दुःखी झाले. रामाला कळले, आपला पिता वर देण्यामुळे वचनात गुंतला आहे आणि पितृवचन पाळलेच पाहिजे. त्याने पित्याची आज्ञा घेऊन सकाळीच वल्कले नेसून वनात गेला. भरत शत्रुघ्न आजोळी गेले होते. राम आणि लक्ष्मण सीता वनात गेले आणि दशरथ स्वर्गवासी झाले. चौथ्या दिवशी ऋषी वशिष्ठ, मार्कंडेय वगैरे ऋषींनी दूत पाठवले. जय विजय असे 7 दूत पाठवले आणि कौशल देशात राजा अश्वपती यांना निरोप पाठवला. सगळे कुशल आहे, पण भरत शत्रुघ्नला ताबडतोब पाठवा. स्टार्ट इमिजिएटली. 8 दिवस लागले पांचाल देश ओलांडून नंदीग्रामला यायला. येताना भरताने सगळी चतुरंग सेना आणली. नंदीग्रामला पोहोचले आणि प्रथम पूर्वजांची जिथे पुतळे आहेत त्या मंदिरात आले. सर्व पूर्वजांचे पूजन करण्यासाठी थाळी सजली. फुले, धूप, दीप, आरती, पुष्पकमळे पूजा करता करता प्रथम पूर्वज पृथू, बली, आजा, अज, मांधाता, दिलीप यांची पूजा झाली. वर पाहिले, वर कोणाचा पुतळा? हे तर माझे तात राजा दशरथ यांची मूर्ती. इथे काय करतात? पुरोहितांना सांगितले की राजा स्वर्गवासी झाले. त्याला खूप धक्का बसला. मला कोणी काही कसे कळवले नाही. तात आजारी होते का? श्रीराम येथे होते, लक्ष्मण होते, त्यांनी तातांना अग्नी दिला का? अग्नी देण्याचे भाग्यही मला मिळाले नाही. किती मी अभागी. असे म्हणून रडत रडत प्रथम कैकेयीच्या महाली आला. कैकेयीने त्याला सांगितले, राम लक्ष्मण इथे नव्हते, राम वनात गेले होते. तुझ्या तातांनी त्यांना रामाला वनात पाठवले. का बरं? असं काय पाप घडलं श्रीरामांकडून त्यांना वनात पाठवलं? त्यांच्याकडून काही वाईट कृत्य होणार नाही याची खात्री आहे, पण त्यांना वनवासाची शिक्षा का दिली? कैकेयी म्हणते, अरे तुला निष्कंटक राज्य मिळेल, तू अयोध्येचा राजा होशील आणि 14 वर्ष काही राम वनवासातून परत येणार नाही, असा वर मी तुझ्या पित्यांकडून मागून घेतला आहे. अशा आनंदाने आणि उत्साहाने सांगते. मात्र दुःखाने भरताचा तोल जातो. त्यावेळी कैकेयीला खूप राग आला. त्याचा क्रोध अनावर झाला. गदिमांच्या काव्यातील वर्णन असं आहे, उद्विग्न आणि क्रोधित झालेला भरत मातेला म्हणतो, माता न तू वैरणी. अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय. धर्मात्म्याच्या वंशी कृत्या उपजे नांदे काय. वधनाथाचा करील मुरे, पतिव्रता का कोणी. माता न तू वैरणी. वनात भ्राता धाडिले सुतू, स्वर्गी धाडले तात. श्रीरामाचे वल्कल देता, कान जळले हात. उभी न राही पळवरे येते, काळे कर्जावनी. माता न तू वैरिणी. निराधार हा भरत पोरका, कुठे आसरा आज. निपुत्रिके तू मिरविले उन वैधव्याचा साज. पडोन छाया तुझी पापिनी, सदनी सिंहासनी. माता न तू वैरिणी. तुला पाहता तृषार्थ होते या खड्गाची धार. श्रीरामाची परिमाय तू कसा करू तुझा वार. त्यांनी मग निर्धार केला, असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिन त्यास, हाच एकला ध्यास. स्वातीताई, आवाज म्यूट झालाय. नाही, तुम्ही म्यूट झालात. बाकी काही करू नका, फक्त अनम्यूट करून घ्या. अनम्यूट करून घ्या, अनम्यूट करून घ्या. येतोय का? हो हो माझी कविता ऐकू आली का ताई? हो, थोडीशी 2 ओळी गेल्या ताई. 2 रिपीट ओळी. करा. बरं हा. बरं. असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिन त्यास,
हाच एकला ध्यास आता हाच एक ध्यास. काळ रात्री तू तू रहा इथे आक्रंदत विजनी माता न तू वैरिणी. असं म्हणून भरत कौसल्याच्या महालात आला. कौसल्याची माफी मागितली. कौसल्या मातेला म्हणाला, माते, माझा काही दोष नाही, मला हे राज्य नको, पण मी रामाला परत आणून राज्यावर बसवील या याशिवाय राहणार नाही. पण माझा पण आहे, निर्धार आहे. भरताचा निर्णय ऐकून प्रजाजन, गुरुजन, माता आनंदित झाल्या. भरत निघाला रामाला समजावून परत आणायला. बरोबर तिन्ही माता, गुरुजन, प्रजाजन निघाले, सेना निघाली, सगळेच निघाले. कोणाचे तरी श्रीराम ऐकतील म्हणून सर्वांना बरोबर घेतले. प्रथम रामाने जिथे पहिला मुक्काम केला त्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. भरताने ऋषींना विचारले, माझे दादा खूप उदास होते का? माझ्यावर फार रागवले असतील ना? भारद्वाज म्हणतात, मला तुमच्या परिवारातील काही माहिती नाही, पण प्रथम चांगले प्रसन्न होते. पण गंगा मैया पार करण्यासाठी पूजा करताना पुरोहितांनी हातात पाणी दिले आणि संकल्प केला. जम्बूद्वीपे भरतखंडे असे म्हणताच त्यांच्या हातातील पाणी खाली पडले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. भरतखंडे म्हणताना भरताच्या आठवणीने त्यांचा जीव कासावीस झाला. असं हे बंधू प्रेम. भरत विचार करतात, राम माझ्यावर रागवले असतील तर मी गेल्याबरोबर त्यांच्या पायावर डोके ठेवीन, क्षमा मागेन. आणि श्रीराम विचार करतात, तो माझा बावरा लाडका भरत, त्याला मी प्रथम हृदयाशी कवडेन. तसेच झाले. भरत पाया पडायच्या आतच त्याला रामाने हृदयाशी घट्ट पकडून ठेवले. करुणादेवी म्हणतात ना रामाला. तत्पूर्वी राम जेव्हा वनात पोहोचले तेव्हा वनदेवी हजर झाली. रामाने नमस्कार करून म्हणाली, मी तुम्हाला कुटी बांधून देते, फळं फुलं आणून देते, वातावरण निर्मिती करते. श्रीराम म्हणाले, हे सर्व राहू दे, ते सर्व होत राहील, पण मी ज्या वाटेने आलो त्या वाटेवरचा काटे तू साफ कर, पायवाट चांगली कर. पण तुम्ही तर आलात त्या वाटेने, आता का साफ करायचे? हे वनदेवी, माझा धाकटा भाऊ भरत माझा मार्ग काढीत नक्कीच वनात मला शोधत येईल आणि त्याला काटे टोचू नये म्हणून ते दूर करा. वनदेवीने पुन्हा जिज्ञासाने विचारले, भरत अयोध्येचा राजा, सम्राट आहेत, मग ते इतके नाजूक का आहेत? त्यांना काटे सहन होणार नाहीत का? नाही, तू चुकतेस देवी. भरत एकदम वज्रदेही आहेत. राजा दशरथाचे पुत्र आहेत. त्यांच्या छातीवर इंद्राचे वज्रही सुद्धा तुटून जाईल असा वज्रदेही कणखर आहे. पण त्याची काळजी नाही मला, त्याची काळजी नाही. पण त्याला येताना काटे टोचले. माझ्यामुळे माझ्या रामाला आणि सीतामाईला या काटेरी रस्त्यावरून वनात यावे लागले या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी येईल. काय अवस्था होईल त्याच्या मनाची. भातृत्व, बंधुप्रेमाचे उदाहरण देताना नाही लक्ष्मणाचे नाव घेत, नाही शत्रुघ्नाचे, ना हनुमानाचे. भातृप्रेम, बंधुप्रेम म्हणजे भरत. देना होगा कोई प्यारा उदाहरण, हमने दिया है सिर्फ आपका उदाहरण. सर्व जगात एकमेव उदाहरण असे आहे की ज्याने कोणतीही चूक केली नाही, पण शिक्षा मात्र त्याला भोगावी लागली. या रामकथेमध्ये श्रीरामाने दोन मोठे मंत्र दिले आहेत. एक, भरताला लोकतंत्रचा मंत्र दिला. श्रीरामाने दाखवून दिले, जनमताचा सन्मान करावा, पण त्याही पेक्षा नीतीचा सन्मान महत्वाचा. श्रीराम वनात आले तेव्हा सर्व प्रजा, प्राणी, पक्षी दुःखी झाले, पण रामाने नीतीचा सन्मान केला. आणि दुसरा, कैकेयी मातेला क्षमा केली. क्षमाशीलता हा दुसरा हे आहे. ती चांदणी रात्र होती, महत्वाची रात्र, पौर्णिमेची रात्र. 3 रात्री रामायणात महत्वाच्या. एक लक्ष्मणाला मूर्छा आली ती रात्र, पण रामाला माहित होते लक्ष्मण सावध होती. दुसरे, सीतेचे अपहरण झाले ती रात्र. आणि ही रात्र भरत, शत्रुघ्न, तिन्ही माता, गुरुजन रामाला न्यायला आले आणि आले. पण त्या एका अंधाऱ्या महालात दशरथाने निर्णय फिरवला असता तर श्रीराम राज्यावर बसले असते. आणि आज भरत न्यायला आले, पण पुन्हा नीतीचा सन्मान झाला.
सर्वांचा फलाहार पाणी वगैरे झाले. श्रीरामाने भरताला विचारले, हे भरतभद्र, काय पाहिजे तुला? भरत म्हणाला, मला विचारता काय पाहिजे? काय पाहिजे मला? तुम्हाला वनवास पत्करावा लागला, राज्य सिंहासन सोडून वनात यावे लागले माझ्यामुळे. सीता मातेला राजवस्त्र सोडून वल्कले नेसून वनात यावे लागले माझ्यामुळे. तात स्वर्गवासी झाले माझ्यामुळे. सर्व प्रजा दुःखी झाली माझ्यामुळे. आणि मला विचारता काय पाहिजे तुला? इथे लोकतंत्राचा मंत्र दिला रामाने. भरताची समजूत घातली. पित्याचे वचन पाळून आपण दोघेही धन्य होऊ. 14 वर्षानंतर एकही दिवस मी वनात राहणार नाही. मी तुला वचन देतो. मी पण मातृभूमीच्या दर्शनाची वाट पाहिन. मातृभूमीची, अयोध्या भूमीची आठवण येऊन त्यांचेही डोळे पाणावून गेले. गरिमांची कविता आहे. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकयी ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानने यात्रा सर्व कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, दोष ना कुणाचा. अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात, सर्व संग्रहाचा वथा नाश हाच अंत. योगार्थ होते मिलन नेम या जगाचा, दोष ना कुणाचा. जीवा संगे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भास ते सारे विश्वनाशवंत. काय शोक करिशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, दोष ना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात, अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेसी थांबे तर्क जाण त्यांचा, दोष ना कुणाचा. मरण यातून सुटला कोणी प्राणी जात, दुःख मुक्त जगला सारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रेक्षयाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, दोष ना कुणाचा. नको आसू ढाळू आता कुसलोचनात, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येस हो तू राजा रंक मी वनीचा, दोष ना कुणाचा. नको आग्रहाने मजसी परत ऊस व्यर्थ, पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. मुकुट कवच धारण करी का वेश तापसाचा, दोष ना कुणाचा. संपल्या विना ही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस येणे नाही सत्य हे त्रिवार. सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा, दोष ना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा, दोष ना कुणाचा. भरता सुंदर कविता गरिमांची आहे. भरताने प्रायोपवेशन करून देहत्याग करण्याचा विचार बोलून दाखवला आणि रामाने भरताची समजूत घालून पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवण्याची परवानगी दिली. कैकईलाही आपली चूक समजली. तिने मान्य केले. तिला खूप वाईट वाटले. म्हणून राम प्रथम कैकई मातेच्या पाया पडतात. कैकई सुद्धा मनोगत व्यक्त करते. पहरे आए थे यही सभी नरदेही, माता न कुमाता पुत्र कुपत्र भलेही. है पुत्र ही बनी कुमाता माता. युग युग चलती रही कठोर कहानी, थी रघुकुल में भी एक अभागिन रानी. युग युग चलती रही कठोर कहानी, थी रघुकुल में भी एक अभागिन रानी. थूके मुझ पर त्रैलोक्य भले ही थूके, जो कह सके कहे वो चूप. लेकिन छीने ना भरत का किंतु मातृ तू मुझसे. हे राम, दुहाई करूं और क्या तुझसे. अपने ही बेटे को मांग रही है. राम भी बोलते हैं, हे अम्ब, हे माते, तुम्हारा राम जानता है सब.
इस कारण वह कुछ खेद मानता है कब, होने पर रात्र बहुधा अर्धरात्र अंधेरी, जी जी आकर करती पुकार. अर्ध्या रात्री सुद्धा मला कौसल्य मातेच्या तुझ्या महालात आणून सोडत होती. म्हणत होती, लो कुहुकनी तेरा कुहुक राम ये जागा, निज मंजली माका स्वप्न देख उठ जागा. मी हे करायचो, मध्येच उठून जागायचो आणि मंजली म्हणजे कैकई मातेच्याकडे जायची. मैं वही राम तू वही कैकई माता, सौबार धन्य वह एक भरत लाल की माता. असं रामाने कैकईचं सांत्वन केलेलं आहे. कारण त्याला माहिती होतं भरत काही कैकईला माफ करणार नाही. भरत श्रीरामाच्या पादुका घेऊन परत आल्यावर गुरुजींनी आज्ञा दिली, राजसिंहासनावर बसा, राज्याभिषेक करा. राजसिंहासन रिकाम ठेवून चालणार नाही. शत्रूचा धोका असतो, प्रजेला सुरक्षित वाटत नाही. प्रधान कार्यालय सांभाळा. गुरु आज्ञा कशी मोडायची, रामाला दिलेलं वचनही कसं पाळायचं. धर्म संकट पडलं. भरत म्हणाले, आज नाही, उद्या सकाळी बघू. सकाळी पहाटेच गुरूंच्या आश्रमात आले. त्यांची पूजा झाली. गुरुमातेने नैवेद्याला फुलं हवी आणल्या. भरत म्हणतात, गुरुजी मी चाखून पाहू का. तसे गुरुजी रागवले, हे भरता तुझी बुद्धी दुर्बुद्धी झाली काय. रामाच्या वियोगाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली का. भगवंताला अमानवीय भोग लावावा काय. जोपर्यंत भगवंताला नैवेद्य दाखवला नाही तोपर्यंत तू खाऊ शकतोस काय. भरत म्हणाले, मी पण तेच म्हणतो गुरुदेव, जोपर्यंत राम सिंहासनावर बसत नाही तो मी कसा सिंहासनावर बसू. हे बंधुप्रेम आणि हे धर्मसंकट टळलं. पूर्वोत्तर रामकथेमध्ये एक कहाणी आहे. 14 वर्षानंतर राम परत अयोध्येत आले. रथावर राम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न, चरणाशी हनुमान, अंगद, सुग्रीव आरूढ होते. अद्भुत आनंद होता नगरी. तपस्वी वेशात भरतजी रथाच्या पुढे पायी चालत होते. रस्त्याने सडा रांगोळ्या गुढ्या उभारल्या, गुलाबाच्या पाकळ्यांनी पायघड्या घातल्या. असा अद्भुत आनंद सोहळा आपण 22 जानेवारीला अयोध्यात अनुभवला आहे. रामलल्ला मूर्तीची स्थापना झाली तेव्हा रामानेही भरताला बोलवले आणि विचारता भरत घाबरले. म्हणाले, माझ्या आयोजनात काही कमी राहिलीये का. राज्यात जेवढी फुले गुलाबांची होती त्या सगळ्यांच्या पायघड्या घेतल्या, सगळी व्यवस्था चोख केली. रामाला विचारले, काही कमी आहे का. जिज्ञासेने विचारले, काय कारण आहे ते सांगितल्याशिवाय रथ पुढे जाणार नाही. 14 वर्ष लोकांनी प्रजेने व्रत केले हा दिवस पाहण्यासाठी. 14 वर्ष लोक करवट बंदत होते, वाट पाहत होते. राम म्हणतात, तुझं आयोजन आणि व्यवस्था उत्तम आहे. मातेच्या बरोबर वनात आलेल्या माता भगिनी दिसत आहेत, आशीर्वाद देत आहेत. सीता उर्मिला बरोबर आलेल्या सख्या बहिणी दिसत आहेत, आरती ओवाळत आहेत. आपले बालमित्र ज्यांच्या बरोबर आपण खेळलो तेही आता मोठे झाले आहेत, तेही दिसत आहेत. पण कोणी बच्चे कंपनी लहान मुलं दिसत नाहीत. लपून बसली का की माझ्यावर रागवले. भरत म्हणतात, हे राम, ज्या दिवशी तुम्ही वनात गेलात, संन्यासी जीवन जगत होतात, ब्रह्मचर्य पालन करत होता, तेव्हा ही प्रजा ही तेच जीवन जगत होती. त्यामुळे मुले कुठून येतील. जेव्हा राजाच्या प्रती प्रजा ही इतकी तादात्मता होते तेव्हा प्रजा राजासारखी वागते. काय उदाहरण आहे. रामाचा राज्याभिषेक झाला. रामकथेत दुसऱ्या दिवशी चारही भाऊ सकाळीच मातेच्या दर्शनासाठी गेले, पाया पडायला गेले. नंतर गुरूंच्या पाया पडले. एक माता असते जिने जन्म दिला आणि दुसरे असतात गुरु ज्यांनी ज्ञान दिले. तर गुरूंच्या पाया पडायला गेले. गुरु वशिष्ठांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली या चारही भावांची. त्यांनी विचारलं, मानवता काय आहे, राज्य कसं चालावं, शिवपरंपरा काय आहे, हे आणि बरंच काही शिकवलं. ते किती ज्ञात आहे. तर श्रीराम म्हणतात, गुरुजी सर्वांची परीक्षा घ्या
आणि परीक्षेत जो नापास होईल त्याला परत गुरुकुलात पाठवा, परत शिक्षणासाठी. मी सुद्धा राज्याचा त्याग करून परत तुमच्या आश्रमात येईल शिकण्यासाठी. गुरु म्हणतात, मी एकच प्रश्न सगळ्यांना विचारेल, त्याचे उत्तर द्या. आणि त्यांनी प्रश्न विचारला, जगात मूल्यवान अनमोल काय आहे? प्रथम शत्रुघ्नला विचारले, जो अयोध्येचा चतुरंग सेनेचा सेनापती आहे. त्याने सांगितलं, वीरता ही सर्वात अनमोल आहे. नंतर लक्ष्मणानं सांगितलं, माता सीतामाई शिवाय जगात काहीही अनमोल नाही. आता रामाची पाळी आली. राम हसत हसत म्हणाले, जगाच्या भलाई शिवाय जगात दुसरे काही नाही. आणि भरताच्या डोळ्यातून तर अश्रूच वाहू लागले. दुनियेमध्ये या दुनियेमध्ये भाई के समान और भला क्या होगा. पुन्हा बंधू प्रेम. त्यांना या दुनियेमध्ये बंधू प्रेमाशिवाय दुसरं काही नाही. वशिष्ठ बोलले, साऱ्या जगाला नवीन आदर्श स्थापन करून दिला बंधू प्रेमाचा. भरत पूर्ण विश्व तुम्हाला भातृत्व प्रेमाचा मानबिंदू मानेन. बोलो भरत, भरत की जय. बोलो श्री रामचंद्र की जय. बोलो हनुमान की जय. राजा दशरथाची मांडवी बद्दल सांगते आता. राजा दशरथाची पुत्रवधू श्रीरामाच्या भावाची म्हणजे भरतजींची पत्नी म्हणजे मांडवी. जानकी मातेची छोटी बहीण मांडवी. कैकई पुत्र भरत यांच्याशी विवाह झाला. मांडवी ही रामकथेतील एक असं पात्र आहे की प्रेम, समर्पण, त्याग यांची मूर्ती आहे. मांडवी भरतजींची नुसती पत्नीच नव्हती, तर त्यांच्या जीवनाचा एक हिस्सा होती. जेव्हा भरत वनवासातून परत आले तेव्हा फार दुःखी उदास होत. तेव्हा त्यांच्या हृदयात प्रेमाचा दिवा तेवत ठेवला. काही शिकायत केली नाही. ती नुसती भरताची पत्नीच नाही तर साध्वी होती. सच्चा प्रेम कोणत्याही परिस्थितीमध्ये निस्वार्थ समर्पण त्याग करता येतो याची साक्ष आहे. भरताच्या कष्टाने ती स्वतःला असहाय्य समजत होती. महाराज जनक यांचे भाऊ कुशध्वज आणि त्यांची पत्नी माता राणी चंद्रभागा यांची कन्या आहे. मांडवीची छोटी बहीण श्रुतिकीर्ती यांचा विवाह भरताचे भाऊ शत्रुघ्न यांच्याशी झाला. वनवासातून परत आल्यावर एकदा रात्री सर्वत्र सामसूम झाली, तर कौसल्या माताला एक छाया वर फिरताना दिसली. जाऊन पाहिले तर मांडवी फिरत होती. कौसल्या मातेने विचारलं, तू जागी कशी, झोपली नाही? तेव्हा तिने सांगितलं, भरतजी अजून झोपलेले नाही. ते नंदीग्रामात समोर महालात राहत नाही. समोर नंदीग्रामात एक जी कुटी दिसते ना, तिथे ते राहतात. तिकडेच फाईल मागवून घेऊन कारभार बघतात. श्रीराम कुटीमध्ये राहतात म्हणून मी पण कुटी बांधून राहतो. श्रीराम जमिनीवर झोपतात म्हणून मी पण जमिनीवर झोपतो. त्यांच्या महालातील दिवा काम संपल्यानंतर शांत होईल तेव्हा मी जाईन विश्राम करायला. अशी भरतजींच्या सुखदुःखात साथ देणारी मांडवी माता पण धन्य आहे. काय संपवलं? स्वातीताई, हो झालं तुमचं विवेचन पूर्ण? हो हो, माझं ओके. झालं. हो. आज आज तुम्ही जो विषय घेतला तो हं. खूप सुंदर रीतीने मांडला आहे. अगदी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चारही भावंडांच्या जन्मापासून तो त्यांच्या वनवासातून परत येईपर्यंत खूप छान आणि अननोन माहिती, म्हणजे बऱ्याच जणांना ही माहिती एवढी माहीत नाही, तर ही नवीन माहिती तुम्ही आपल्या विवेचनात घेतली. खूप छान वाटलं. मी तुमचा माझ्या सखोल अभ्यास आहे. आणि भरत आणि मांडवी यांच्या जीवनाचं जे सचित्र डोळ्यासमोरून तुम्ही बोलताना ते चित्र डोळ्यासमोर जात होतं की भरत रामाला भेटायला गेले, त्याच्या पादुका आणल्या, नंतर ते नंदीग्रामला एक झोपडी करून कुठे तिथे राहिले. संन्यस्त जीवन त्यांनी जगलं आणि मानवी त्यांच्या सोबतच संन्यस्त जीवन जगत होत्या.
खूप छान विवेचन सांगितलं. मी धन्यवाद माझ्या ताई. मी माझ्या खूप साध्या सखोल शब्दात अभ्यास सांगितलं. केलाय. खूप छान वाटलं. अगदी बरं. थँक्यू आणि थँक्यू. जय अगदी श्रीकृष्ण थोड्या ताई. दिवसामध्ये असंच प्रिपेअर करून खूप सुंदर हो सांगितलं हो हो अगदी. हो, थोडेच दिवस होते. बरोबर. छान छान बोलल्या. आता थँक्यू सुचिता ताई. अरे काय कमाल तुमच्यामुळे आहे. नाही, तुमच्यामुळे आम्हाला जरा उत्सुकता नाही, येतो. खूप खूप नाही, सुंदरच छानच सांगितलं ताई. हो, धन्यवाद. आपण प्रोग्राम थोडा पुढे घेऊयात आता ताई. अं, हो, एक दोन कोण गाणे भजन घेऊयात म्हणणार? आपण, 2 ते 3. कोणाला जर हो, म्हणायचे असतील तर फक्त हँड रेस करून ठेवा. जसं उपलब्धता आहे तशाप्रमाणे देऊयात आपण. कोण विद्याताई. म्हणतायत? हा, विद्याताई कुलकर्णींना गाणं म्हणायचं होतं. म्हणता ताई? हा. हो, म्हणते आहे. हा, म्हणा. क्षणा नमस्कार विद्याताई. क्षणाला स्मरण करा हो, एकच मंत्र महान. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. क्षणा क्षणाला स्मरण करा हो, एकच मंत्र महान. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. या मंत्राने प्रपंच कटकट टळती अवघे, कोडे संकट टळती विघ्ने, दारुणी अवचट स्मरता एकच नाम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. गौतम शापे सती अहिल्या, या मंत्रे उद्धरली शीला. वाल्याचा तो वाल्मिकी झाला, वदला शतकोटी ते ज्ञान. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जप करिता 13 कोटी, दर्शन देईन मी जग जेठी. ऐसे वदले जानकी पती, संतांचे जे निज सुखधाम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. क्षणा क्षणाला स्मरण करा हो, एकच मंत्र महान. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. खूप छान ते, खूप सुंदर म्हणलं अगदी. आवाजही छान आहे आणि गाणंही सुरेख होतं अगदी. धन्यवाद ताई. धन्यवाद. तुम्ही आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. नाही नाही, तुम्ही छान गाणं म्हटलं आणि नवीन ऐकलं आता. छान वाटलं. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आता आणखी कोण म्हणतंय गाणं रामाचं? कुणाला म्हणायचं आहे का? हँड रेस करा फक्त. एक मनीषाताई स्वतःच अनम्यूट व्हा. हा, म्हणा ताई. हा, झाली ताई. हो. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री जय श्रीकृष्ण. मी जय श्री कृष्णाचा धावा म्हणतेय. कृष्णा धा कृष्णा धाव लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा. कैवारी आले विघ्न निवारी, कृष्णा धाव पांडव आसता
वनवासी कळले कौरवास त्यांनी पाठविले ते ऋषी सत्व हरवायासी कृष्णा धाववा कृष्णा धाववा लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धाववा रात्र झाली से दोन प्रहर आले ऋषीश्वर भोजन मागती सत्वर करू कैसा विचार कृष्णा धाववा गाठी सहस्त्र खंड्या अन्न दुर्वासा भोजन सत्व जातील घेऊन अंतर पडता जान कृष्णा धावबा कृष्णा धावबा लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुता कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धावबा ऐकून बहिणीची करुणा आला यादवरान द्रौपदी लोळीत से हरिचरणा उद्धव चिद्दन जाना कृष्णा धावबा कृष्णा धावबा लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुता कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धावबा जय श्री कृष्ण ताई सगळ्यांना जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. छान ताई, सुंदर म्हणलं अगदी. आपण मंगलाताई एक गाणं म्हणता. मनीषाताई, तुम्ही खूप छान गाणं म्हटलं की आपल्यावर संकट आल्यानंतर आपण त्या भगवंताचा धावा करतो आणि भगवंत आपल्या मदतीला धावून येतो. छान सुंदर गाणं म्हटलं. मंगलाताई, तुम्ही म्हणताय गाणं. हो, मी रामस्तुती म्हणतेच. सुखी आवाज येत नाही ताई. मंगलाताई आवाज येत नाही आहे. बहुतेक कट झालाय त्यांचा आवाज. आवाज येत नाहीये ताई. मंगलाताई तुम्ही व्हिडिओ ऑफ करा म्हणजे मग येईल आवाज. हा, आता म्हणा. नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ताईंचा. काही येतोय आवाज, आम्हाला येतोय. येतोय का? हो हो, आम्हाला येतोय. हा, ठीक आहे, मग चालू. बाकीच्यांना म्हणजे कोणाला तरी विचारा. नाही, मला आम्हाला येत. पण नाही येत आहे. हा, मला येत नाही आहे. मला काही पण येत येत नाही नाही. हा, व्यवस्थित येत मला नाही इकडे मला येतोय. पण येत नाही नाही, ओके ओके. एक एक मिनिट, परत जॉईन व्हायला लागलं त्या. येतोय आवाज. हं. मुक्ती दावे भावे तुम्ही राम 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 नामे जळे पापे तो किंवा विश्राम भावे तुम्ही राम 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 नामे जळे पापे तो किंवा विश्राम संसाराचा खेळ घडीचा इथेच राहणार पुन्हा एकदा ठेवा तुमच्या बरोबरी येणार संसाराचा खेळ घडीचा इथेच आवाज येत नाही बरं. राहणार. येत नाही काय? हो, येतोय येतोय. सुरू, कंटिन्यू ठेवा ते, कंटिन्यू ठेवा. हॅलो.
हॅलो. नाही त्या नाही त्या त्यांचं नेटवर्क जात असते. बहुतेक हा. चालेल. संध्याताई तुम्ही म्हणणार आहात? एक मिनिट, जॉईन झाल्यात परत त्याच ताईच. हॅलो, आवाज येत असेल तर बोलला ताई. हा, आवाज येतो का ताई? हो, येतो येतो. हा, आता आला, आता आला. हा. बोला, कंटिन्यू करा ताई. मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम, राम नामे मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. संसाराचा खेळ घडीचा इथेच हा राहणार, संसाराचा खेळ घडीचा इथेच हा राहणार. पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबरी येणार, पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबरी येणार. संकट काळी धावून येईल कौसल्याचा राम, संकट काळी धावून येईल कौसल्याचा राम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. अडकून का हो संसाराच्या जाळीमध्ये दाट, अडकून का या संसाराच्या जाळीमध्ये दाट. चुकेल तुम्हा जाळीमध्ये मोक्षाची ही वाट, चुकेल तुम्हा जाळीमध्ये मोक्षाची ही वाट. भवसागरी तो तारील तुम्हा भक्तांचा निज धाम, भवसागरी तो तारील तुम्हा भक्ताचा निज धाम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. तुम्ही आम्ही हो एक प्रवासी एकच आपुले गाव, तुम्ही आम्ही हो एक प्रवासी एकच आपुले गाव. पहिलं तीराला नेईल आपुली राम प्रभूची नाव, पहिलं तीराला नेईल आपुली राम प्रभूची नाव. नौकेच्या या नावाड्याला काय देव मी दाम, नौकेच्या या नावाड्याला काय देव मी दाम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम, राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. तन मन धन हे अर्पण प्रभूला भक्ती करा, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय राम, जय श्रीराम. जय श्रीराम. की जय, जय. मंगलाताई, खूप छान गाणं म्हटलं की आपल्याला भवसागर तारून जाण्यासाठी
राम नामाची नौकाच महत्वाची आहे. राम नाम आपल्याला भवसागरातून तारेल आणि तुम्ही या संसार करता करता रामाशी स्वतःला जोडून घ्या. आपोआप आपले नाव पुढे पुढे राम वल्लभत नेतील आणि आपण रामचरणी समर्पित होऊया. सुंदर गाणं म्हटलंय. जय श्रीराम. आता कोणी म्हणताय पुढे? सुचेता काही? आपण इथे थांबूयात आता आज, कारण हो माझं नेट बरोबर नाही आणि कदाचित मीटिंग पण बंद होईल आपली, हो हो कारण बरोबर. चार्जिंग नाही ऍक्च्युली माझ्याकडे आज. ओके ओके ओके. चालेल. आजचं आपलं विवेचन हो, खूप आज सुंदर आपण झालं इथं आपलं थांबूयात. सगळं. हो. हो हो थांबूया आपण. आणि स्वातीताईंनी खूप छान भरत आणि मांडवी यांचं विवेचन केलं. तसंच आपल्या दोघीताईंनी एक कृष्णाचं रामाचं जे गीत गायलं ते खूप सुंदर. सर्वांनी हे लक्षात ठेवावे की आपल्याला राम ह्या नावाड्याच्या मागे मागेच जायचंय आणि रामाला आपण आपलं जीवन समर्पित करूया. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. जय श्रीराम. ताईंचं निवेदन पण छान होतं, अगदी सुंदर. जय श्रीकृष्ण. परत उद्या 3 वाजता आपण याच ठिकाणी भेटणार आहोत. हो हो नक्की नक्की. हा ताई, अचानक असं जरी म्हणलं तरी चालेल का? काही असं काय? एखादं काहीतरी हो ना. अचानक जरी आपल्या ह्याला चालेल का हो म्हटलं तर? हो हो हो. आपण हे काय चालेल करत चालेल. आहोत सध्या आता, की विवेचन हा घेतो तरी पुष्कळ जणांना इतके सुंदर सुंदर गाणे येतात ना ताई. हा. आपल्याला खरं तर वेळ कमी पडतो. हो हो हो. हा, तर ते ऐकण्याची खरं तर इच्छा आहे सगळ्यांची, पण आपल्याला वेळ कमी पडतो. हा महत्वाचा पॉइंट आहे. म्हणून हम्म. 2-2, 3-3 निदान जेवढे होतील तेवढे आपण घ्यायचा प्रयत्न करतोय सध्या. बर बर आपण बर. हा पंधरवडा संपल्यानंतरही पुढे काही विशिष्ट हो दिवशी हो. असं विवेचन चालू ठेवूया. म्हणजे हो. सगळ्यांना आपल्या भावना तर व्यक्त करता दररोज याव्या. आपलं एक तर ज्ञानेश्वरी वाचन असतं म्हणा, साधक संजीवनी वाचन, असं काही ना काहीतरी पुस्तक आपण वाचन घेतो. तर साधक हा बंद. संजीवनी ताई, मी मेसेज टाकला होता. हम्म. साधक संजीवनीचं वाचनात जॉईन करायचंय, पण ते काही नाही झालेलं अजून मी जॉईन. हा, नाही आता सध्या थोडे दिवस बंद ठेवलं होतं ताई. आता हा हा हा. 15 वाडा झाल्यावर परत आपण रेग्युलर सुरू करत आहोत. बर बर बर. हा, काही हरकत नाही. तर चालेल. कमीत कमी मग मला पाच जॉईन करा. 5 श्लोक प्रत्येकाने घ्यावेत असं विचार चालू आहे, की 5 श्लोक हा म्हणायचे आणि 5 श्लोकांवर विवेचन तुम्हीच करायचा. अरे वा. हा हा. हा हा. खूप छान उपक्रम आहे ताई, तसं हो, करूया आपण. चालेल. प्रत्येकाने पाच मस्त. पाच श्लोक घ्यायचे, जेवढे जण असतील, 25-30 हो. असतील, आज 15 लोकांनी, उद्या 15 लोकांनी, अशा हा पद्धतीने आपण ठरवून देऊयात त्यांना प्रत्येकाचे दिवस आणि हा. त्याप्रमाणे घ्यायचा प्रयत्न करूयात. ओके ओके. हा. ठीक आहे. त्याने श्लोकांचा पण अभ्यास होईल. हो साधक संजीवनी वगैरे त्याच्यावरनं कोणाकोणाच गीता विवेचनी, साधक संजीवनी, गीता जशी आहे तशी आपण हा, प्रत्येकातनं त्याचा अभ्यास प्रत्येक होणार आणि जणांकडून काही त्याचं काहीतरी वाचन होणार. निघेल या ते आपल्याला ठिकाणी ऐकायला त्याचं मिळेल. वाचन होणार, खरं सांगायचं हो झालं तर. चालेल. हो 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 या हो. निमित्ताने अगदी सगळे अगदी. अभ्यासही करतील. हो त्यामुळे हो आपलाही अभ्यास होईल, आपल्यालाही नवीन माहिती मिळेल. हो. इवन त्यामुळे दर आपण हे शनिवारी विवेचन. आपल्याकडे विवेचनाचा क्लास असतो. विवेचनाचा एक आपण दर शनिवारी कोणाचं ना कोणाचं तरी विवेचन ठेवत असतो. हम्म. तर मग इथून कशावरती विवेचन, म्हणजे गीतेवरती तुम्हाला फक्त तुमचा जो विषयावर अभ्यास आहे त्या हा विषयावर, पण असं विषय करू शकतो का? नाही. किती किंवा वेळ ताई? तुम्ही एक किती ते वेळ दीड बोलू तास अभ्यास एक ते तुमचे. दीड तास बोलू शकता. हा. ओके हा हा. ओके. आणि मग शनिवारी किती वाजता असणार आहे? 3 वाजताच दर शनिवारी आपला अच्छा, हाच वेळ असतो, आपला 3 ते याच 4. वेळेला. ओके ओके हा ओके. हा. ओके. आणि ठीक आहे. कोणी थोडं जर काही कमी पडलं वेळेत तर? हरकत हं? नाही, आपण असंच गाणे वगैरे घेतो, तसं काही हा फरक पडत हा नाही. हा. हा, प्रत्येक हं. अम, या ठिकाणी फक्त असं आहे की तुम्ही काही ना काहीतरी बोलावं. हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी आहे. हा. हा, ठीक आहे. चालेल. त्या बोलण्यासाठी आपल्या सगळ्यांचा अभ्यासही होईल. हा, आपण थोडं त्यानिमित्ताने हा अभ्यास अध्यात्माचा होणार धांडोळा आहे. घेऊया. बरोबर आहे, बरोबर. बरोबर बरोबर. छान आहे, छान आपण उपक्रम. कोणीही परफेक्ट नसतं, तुटकं मुटकं चालतं आपल्याला, पण त्या निमित्ताने आपण त्या प्रोसेसमध्ये जातो, तो अभ्यास करतो. ते खूप महत्वाची प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी हा आपण प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला आहे, की
त्या निमित्ताने थोडा का होईना आपला अभ्यास होईल, एवढाच प्रयत्न आहे नक्कीच त्यामागचा. नक्कीच. अगदी अगदी खूप छान. खूप छान उपक्रम आहे हा. त्या निमित्तानं सगळ्यांना बोलायला मिळत आहे आणि त्या निमित्ताने आपण आपल्या आराध्याशी जोडले जातोय. बरोबर. खूप जय छान. श्री. सुचेताताईंनी हा उपक्रम चालू केला त्याबद्दल सुचेताताईंचं एक मनपूर्वक आमच्या सगळ्या साधकांच्याकडून आभार. खरंच खरंच. धन्यवाद जय श्री ताई. कृष्ण सुचेत ताई. मी कोणीच नाहीये ताई, करून जय श्री घेणार कृष्ण. प्रश्न नाही पण काहीतरी पण माध्यम लागतं ना ताई, तो माध्यम आम्हाला मिळालं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ताई, सुचेताताई. बिलकुल बिलकुल. हा हा. त्या जय. निमित्ताने आपण सर्व हो एकमेकांशी जोडले गेलो. हो हो. चालेल चालेल. ओके, चला जय उद्या भेटूयात श्रीराम. परत. हो. जय श्री कृष्ण. चालेल.